पुण्याला कोणीही विनाकारण बदनाम करत नाही। महिला अत्याचारासंदर्भात आपण किती असंवेदनशील आहोत हे तरी सत्ताधारी पक्षातील काही लोकांनी दाखवू नये, असं सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई म्हणतात। स्वारगेट बस स्थानकातील अत्याचाराचं प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। सत्ताधारी पक्षातील काही नेते, काही महिला या संदर्भात पुण्याला विनाकारण बदनाम करत आहेत असा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणात तुम्ही गंभीर नाही पण असंवेदनशील आहात हे तरी दाखवू नका। पुणे बदनाम होऊ नये याकरता आम्ही सगळे रस्त्यावर उतरत असल्याचं तृप्ती देसाई म्हणतात। स्वारगेट बस स्थानकामध्ये जे अत्याचाराचं प्रकरण घडलं ते अत्यंत संवेदनशील आणि गंभीर आहे। त्यानंतर आपण जर बघितलं तर सत्ताधाऱ्यातील काही नेते, काही महिला जे आहेत ते वेगवेगळे आरोप करतात। कोणी म्हणतंय पुण्याला बदनाम केलं, कोणी म्हणतंय की महिलेने विरोधच केलेला नाही। तर मला असं वाटतंय की पुणेला कुणी विनाकारण बदनाम नाही केलं। स्वारगेट बस स्थानक हे काही नेपाळमध्ये नाही। ज्या पोलिसांनी 1 लाखाचा इनाम आरोपीवर ठेवलेला होता ते पोलीस काही राजस्थानचे पोलीस नाहीयेत। ज्या न्यायालयाने आरोपीला 12 दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे ते न्यायालय काही गोवा राज्यामध्ये नाहीये। त्यामुळे आपण काय बोलतोय, कुठल्या गंभीर प्रकरणामध्ये आपण कशा पद्धतीने रिॲक्ट होतोय हे समजलं पाहिजे। पुणे बदनाम होऊ नये यासाठी नक्कीच रस्त्यावर आम्ही आवाज उठवतो। यासाठी त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे। यापुढेही प्रकरण पुण्यात नाही झाली पाहिजे। डेपो जे आहेत ते सुरक्षितच सगळ्यांसाठी राहिले पाहिजे। यासाठी प्रत्येक जण आवाज उठवत राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।